तुम्हालाही बॉईल्सचा प्रॉब्लेम आहे का? तर असे बॉईल्स तुमच्याही अंगावरती येत आहेत का? चेहऱ्यावरती, अंगावरती, छातीवरती? तर याची काय कारणे आहेत आणि यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो? तर आज आपण पाहूया. तर चला. तर हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे बॉईल्स किंवा केसतुडी. तर याची कारणे म्हटलं तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे स्किन ओपनिंग्ज असतात यामधून बॅक्टेरिया एंटर करू शकतो आणि त्यामुळे आपल्याला हे केसतुडी किंवा बॉईल्स हे इन्फेक्शन होऊ शकतं. आणि ते ज्यावेळेस जास्त होतं तर तेव्हा पस फॉर्मेशनसुद्धा त्यामध्ये होऊ शकतं. ही इमेज तुम्ही पाहू शकता. तर हे इन्फेक्शन कशापासून होऊ शकतं, म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन हे जे आहे हे कोणकोणत्या प्रकारे होऊ शकतं. तर कट्स असतील किंवा स्किनला आपल्या जखमा झालेल्या असतील किंवा केस ओढण्यात आलेला असेल, क्रेप्स असतील किंवा इन्सेक्ट बाईट असेल, म्हणजे मच्छर चावणं किंवा मुंगी चावणं वगैरे असेल, मांजर चावलेली असेल, कुत्रं चावलेलं असेल, म्हणजे यामधून आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. आणि हे किंवा कधी कधी स्किन ओढल्या गेली तर किंवा काही लोकांना खूप जास्त घाम येतो, अशा लोकांना सुद्धा इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप असतात. किंवा केसांचं जे मूळ आहे ते ओढण्यात आलं, अशा वेळीसुद्धा केसतुडी होऊ शकते किंवा बॉईल्स होऊ शकतात. किंवा काही लोकांना खूप उष्णता असते, अशा लोकांमध्ये पाणी पिण्याचं प्रमाण कमी असतं, अशा लोकांमध्ये बॉईल्स होऊ शकतात. त्याबरोबरच जी इम्युनिटी शक्ती म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती आहे ही जर कमी असेल, अशा लोकांमध्ये बॉईल्स होण्याचे खूप सारे चान्सेस असतात. समटाईम स्किन कंडिशन्स असतात, मग त्यामध्ये एक्झेमा असेल किंवा ॲक्ने. काही लेडीजमध्ये ॲक्नेचं प्रमाण जास्त असतं. समटाईम पुअर हायजीन असेल, म्हणजे जर ती व्यक्ती न्यूट्रिशियस डाएट घेत नसेल तर. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपला आहार, आपली रेग्युलरिटी, म्हणजे आपलं वॉटर इनटेक असू द्या किंवा आपली झोप असू द्या, यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. तर आपण यावर काय ट्रीटमेंट घेऊ शकतो? तर होमिओपॅथीमध्ये जसं तुम्हाला माहीतच आहे खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत, बट मी आज तुम्हाला मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे, म्हणजे पेशंटला एकदम छान रिझल्ट येऊ शकतो. तर सगळ्यात पहिली मेडिसिन म्हटलं तर कॅल्केरिया सल्फ 6x पोटेन्सीमध्ये आपण घेऊ शकतो. तर टॅब फॉर्ममध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. सकाळी 6 गोळ्या आणि संध्याकाळी 6 गोळ्या आपण पेशंटला देऊ शकतो. जोपर्यंत ती जखम किंवा ते पस एकदम पूर्णपणे सुकून जात नाही, तोपर्यंत आपण कॅल्केरिया सल्फ 6x टॅब त्या पेशंटला देऊ शकतो. दुसरं मेडिसिन म्हटलं तर हिपार सल्फ 30 पोटेन्सीमध्ये किंवा 200 पोटेन्सीमध्ये आपण पेशंटला देऊ शकतो. सकाळी 2 थेंब थोड्याशा पाण्यात आणि संध्याकाळी 2 थेंब थोड्याशा पाण्यामध्ये आपण हे मेडिसिन देऊ शकतो. तर हिपार सल्फ जे आहे ते इन्फेक्शन कमी करायला खूप मदत करतं किंवा ॲटोमॅटिकली ते पस ॲटोमॅटिकली कमी होऊन जातं. थर्ड मेडिसिन म्हटलं तर सिलिशिया 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये अकॉर्डिंग टू पेशंट आपण पेशंटला देऊ शकतो. तर हे मेडिसिन जे आहे हे पूर्णपणे जर त्या इन्फेक्शनमध्ये फॉरेन बॉडी काय असेल तर हे पूर्णपणे कमी होऊन जातं आणि पस आहे तो ॲटोमॅटिकली कमी होतो आणि ती जखम पूर्णपणे सुकून जाते. सिलिशियासुद्धा खूप छान रोल प्ले करते बॉईल्समध्ये. आर्सेनिक अल्बम 30 पोटेन्सीमध्ये किंवा 200 पोटेन्सीमध्ये सकाळी 2 थेंब संध्याकाळी 2 थेंब आपण देऊ शकतो. इन्फेक्शन बॅक्टेरियल प्लस व्हायरल इन्फेक्शन जर असेल तर आर्सेनिक अल्बम खूप छान रोल प्ले करते. मर्क सोल 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये. तर ह्यामध्ये काय होतं, जे इन्फेक्शन झालेलं असेल आणि त्या पस बरोबरच जर ब्लडसुद्धा त्या जखमेमधून येत असेल तर आपण मर्क सोल 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब पेशंटला देऊ शकतो. लास्ट मेडिसिन म्हटलं तर बेलाडोना 30. बेलाडोना 30 हे इन्फेक्शन कमी करायला खूप छान मदत करतं. किंवा ते जे सिम्पटम्स असतात, रेडनेस असू द्या, स्वेलिंग असू द्या किंवा पस किंवा समटाईम पेशंटला फीवरसुद्धा येऊ शकतो. तर असे सिम्पटम्स असतील तर आपण बेलाडोना, म्हणजे बॉईल्सचे हे सिम्पटम्स असतात, रेडनेस असतो, स्वेलिंग असते
त्याबरोबरच पस फॉर्मेशन होतं आणि पेशंटला तापसुद्धा येऊ शकतो. तर हे पूर्ण सिम्पटम बेलाडोना पूर्णपणे कमी करू शकतं. म्हणजे अदर मेडिसिनसुद्धा करू शकतात, बट टिपिकल सिम्पटम्स हे आहेत. बेलाडोना खूप छान मदत करतं. 30 पोटन्सी किंवा 200 पोटन्सीमध्ये आपण पेशंटला देऊ शकतो. तर सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब पेशंटला आपण देऊ शकतो. खूप छान पेशंटला रिझल्ट येतो. तुम्ही बेलाडोना बरोबरच बाकीच्या मेडिसिनसुद्धा घेऊ शकता किंवा ट्राय करू शकता. उन्हाळ्यामध्ये बॉईलचे खूप जास्त प्रकार किंवा जास्त प्रमाण वाढतं डिहायड्रेशनमुळे, आणि बॉईल्समध्ये या ट्रीटमेंटबरोबरच तुम्ही न्यूट्रिशियस डाएट आणि वॉटर इनटेक वाढवू शकता. तर अशाच प्रकारे वेगवेगळे व्हिडिओज वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. त्याबरोबरच माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.